स्वामींच्या मुखातून आपण दत्तपुराणाचं प्रस्तावना ऐकली। दुसऱ्या दिवशी ज्ञानकांड आणि त्यानंतर उपासना म्हणजे काय या संदर्भामध्ये स्वामी आपल्याला संपूर्ण विवेचन देत आहेत। नमस्कार। जेवढे इथं स्वयंसेवक आहेत ड्रेस कोड मध्ये त्यांनी स्टेजच्या कडेला यावं ताबडतोब। सर्व स्वयंसेवक ड्रेस कोड मध्ये असलेले पण ज्यांनी बिल्ले पण लावलेले नाहीत त्यांनीही यावं। चालू दे ना। दिगंबरा चला लवकर चला, वेळ कमी आहे। स्वयंसेवक जे आहेत जे ड्रेस कोड मध्ये आहेत ज्यांनी बिल्ले लावलेले नाहीत आणि बिल्ले लावलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी यायचं। प्रत्येकाने आपापल्या क्रमानुसार इथं समोर येऊन बसायचंय आणि ज्यांनी बिल्ले लावले नाही त्यांनी इथं लाईन करायची। चला, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, सचिव, सदस्य, स्वामी मित्रमेळा, शिवनेरी मित्र मंडळ सगळे वर येऊन बसा। माझ्याकडे तोंड नाही करायचं, तिकडे करायचं। सरकून घ्या, व्यवस्थित बसताना लाईन करा। मला तुम्हाला शिस्त सांगायला लागू नये, व्यवस्थित रेषेत बसा। लाईन मारता येते ना, मग लाईन मध्ये बसा ना। हो, मांडी घालून बसा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। बोला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. हे जे सर्व आमचे स्वयंसेवक बसलेले आहेत यांनी मी सांगण्याच्या अगोदर किंवा स्वतःच्या स्वयंमनाने स्वतःचा ड्रेस कोड सांभाळला आहे आणि वर एक चिन्ह लावलेलं आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचे इथं हार्दिक अभिनंदन करतो. आणि ज्यांनी लावलेलं नाही आहे त्यांना मी व्यासपीठावर बोलवतो की आपण सगळ्यांनी एकेकाने व्यासपीठावर यावं. मी तुमचा सत्कार करतो. या. समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण महाराज की जय। जगदंबा देवस्तु। सेवनसेवकांनी आपल्या आपल्या सेवेसाठी उर्जवावं। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। अक्कलकोट निवासी सद्गुरु अक्कलकोट निवासी सद्गुरु प्रज्ञापुरी निवासी सद्गुरु धीपुरा निवासी सद्गुरु नरसिंह भाना हरे हरे दिगंबर बुआ हरे हरे चंचल भारती हरे हरे नंगा स्वामी हरे हरे गोदातटाकी शयनी स्वामी स्वामी समर्था हरे हरे गोदातटाकी शयनी स्वामी स्वामी समर्था हरे हरे अक्कलकोट निवासी सद्गुरु स्वामी समर्था हरे हरे स्वामी समर्था हरे हरे ओ स्वामी समर्था हरे हरे अक्कलकोट निवासी सद्गुरु स्वामी समर्था हरे हरे अक्कलकोट निवासी सद्गुरु स्वामी समर्था हरे हरे गाणगापुरी हरे हरे गाणगापुरी हरे हरे गिरणारीचा हरे हरे
गिरनारीचा हरे हरे अक्कलकोट निवासी सद्गुरु स्वामी समर्था हरे हरे स्वामी समर्था हरे हरे अक्कलकोट निवासी नरसोबाचा हरे हरे औदुंबरीचा हरे हरे नरसोबाचा हरे हरे औदुंबरीचा हरे हरे अक्कलकोट निवासी सद्गुरु स्वामी समर्था हरे हरे दिगंबरा हरे हरे दत्त दिगंबर हरे हरे दिगंबरा 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 हरे हरे दत्त दिगंबर हरे हरे अक्कलकोट प्रज्ञापुरीच्या हरे हरे अक्कलकोट निवासी हे गुरुदत्ता हरे हरे गुरु शिखराचा हरे हरे गुरुदत्ता हरे हरे गुरु शिखराचा हरे हरे अक्कलकोट निवासी सद्गुरु स्वामी समर्था हरे हरे अक्कलकोट ओ अवधूता हरे हरे अवधूता अवधूता हरे हरे गुरुदत्ता हरे हरे दत्तात्रेय हरे हरे तनया हरे हरे अक्कलकोट निवासी सद्गुरु स्वामी समर्था हरे हरे ओ अत्रिनंदना हरे हरे अत्रिनंदना नंदना त्रिनंदना 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 हरे हरे भक्तवंदना हरे हरे त्रिनंदना हरे हरे भक्तवंदना हरे 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 अक्कलकोट अक्कलकोट निवासी सद्गुरु स्वामी समर्था हरे हरे दया घना हरे हरे दया घना हरे हरे दत्त दया घन हरे हरे दया घना हरे हरे दत्त दया घन हरे हरे अक्कलकोट निवासी विकट गडीच्या हरे हरे समर्थवाडी हरे हरे विकट गडीच्या हरे हरे समर्थवाडी हरे हरे अक्कलकोट निवासी सद्गुरु स्वामी समर्था हरे हरे अक्कलकोट माऊली हरे हरे गुरु पीठाधीश हरे हरे गुरु माऊली हरे हरे गुरु पीठाधीश हरे 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 अक्कलकोट निवासी
पुरीच्या वासी सद्गुरु स्वामी समर्था हरे हरे. अनंत कोटी हरे हरे ब्रह्मांड नायक हरे हरे. अनंत कोटी हरे हरे ब्रह्मांड नायक हरे हरे. हे अक्कलकोट निवास स्वामी समर्था हरे हरे. योगी राजा हरे हरे. योगी राजा हरे राजाधिराजा हरे हरे. राजाधिराजा ओ योगी राजा हरे हरे. राजाधिराजा हरे 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 हरे. ओ अक्कलकोट निवासी सद्गुरु स्वामी समर्था हरे हरे. स्वामी समर्था हरे हरे. स्वामी समर्था हरे हरे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा आधार दिगंबरा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा दत्तात्रेया दिगंबरा. दयाघना स्वामी समर्था दयाघना. अरे कृपाघना कृपाघना दयाघना. कृपाघना दयाघना दयाघना. दत्त दयाघन दयाघना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा. काल कुंभक रेचक पूरक अशा वेगवेगळ्या पद्धतीने यज्ञदान तपकर्म स्वाध्याय या सगळ्या एका विशिष्ट भूमिकेतून मी तुम्हाला राजन आणि दत्तात्रेयांच्या आश्रमात राजन ज्ञान मागतो आणि दत्तात्रेय त्याला सविस्तर सगळं सांगतात. हे काल आपलं कथानक चालू होतं. आज 12 वर्ष
तपश्चर्या करण्याला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ गुरुच्या सानिध्यात गुरुसमोर जर गुरुनी आज्ञा केली तर 12 तासात होतो. जी गोष्ट 12 वर्ष लागते ती 12 तासात होते. फक्त गुरु सन्निधो, गुरुच्या सानिध्यात पाहिजे. आणि कसं पाहिजे? गुरु जो आदेश करेल तसं वागलं पाहिजे. त्याला ज्ञानाबद्दल संपूर्ण सविस्तर अप्रतिम वर्णन दत्तात्रेयांनी राजांना केलं. राजा, हे असं असं करायला पाहिजेस तू. आणि त्याप्रमाणे राजाने ऐकलं. राजाला आदेश झाला, जा आता तुला मी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी सगळं सांगितलेलं आहे. आता तू जाऊन बैस. कारण त्याच्या डोक्यावर हात ठेवलेला होता. राजाला असं वाटलं की माझ्या डोक्यावर सद्गुरूंनी हात ठेवला तर एकदम तो अशा वेगळ्या अवस्थेत चालला. आणि त्याला त्या अवस्थेत सुद्धा असं जाणवलं की आपण आता सद्गुरूंना काही विचारायचं राहिलेलं नाहीच. दत्तात्रेय पण म्हणतात की मी तुला या अवस्थेपर्यंत आणले, आता तू स्थिर हो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आश्रमामध्ये जिथे ही चर्चा चालली ती, जिथं हा संवाद चालला होता, सुखे संवाद तो हितकारी, असा तो संवाद आणि ज्ञानाबद्दलचे आणि पूर्वोत्तर योगीराजाबद्दलचे सर्व प्रश्न हा संसारी गृहस्थाश्रमी राजा प्रजेच्या दक्षतेबद्दल मी कसं राहावं याचं ज्ञान घेण्यासाठी सद्गुरूंच्याकडे दत्तात्रेयांकडे आला होता. आणि दत्तात्रेयांनी त्याला सुंदर सगळं समजावून सांगितलं होतं, जे तुम्हाला मी गेले 2 दिवस सांगतोय. तिथून ते त्याला आशीर्वाद देते झाले, डोक्यावर हात ठेवला आणि राजाची समाधी लागली. समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूते. अशी छान समाधी. म्हणजे मी जर त्यावेळेला असतो आणि आत्ताच्या काळात मी जर म्हणलं असतं तर मी असंच म्हणलं असतं, समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन. अशा वेगळ्या आविर्भावामध्ये राजा स्तब्ध झाला. 12 तास राजा असा बसला. 12 तासांनी दत्तात्रेय उठले. थोडस पाण्याचं प्रोक्षण त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर केलं. जर तुमच्यात कोणी मुमुक्ष असेल, तुमच्यात कोणी अर्थार्थी असेल, तुमच्यात कोणी काममोचन असेल आणि तुमच्यात कोणतरी धर्मार्थी असेल, तर या 4ही पुरुषार्थांसाठी एक सुंदर असा, एक अलौकिक असा योग असतो. आणि तो म्हणजे तुमची सद्गुरूंची भेट. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की तो माझा सद्गुरू आहे. आणि मग तो तुम्हाला सगळं काही देऊ शकतो. 12 वर्षापूर्वी मी इथल्याच बऱ्याच लोकांना, तरुण मुलांना सांगितलं होतं की अरे, मी तुम्हाला एक झोळीतला कॉईन देतोय, हा तुमच्याजवळ राहू दे आणि तुम्ही सतत बैठक करा. कमीत कमी दिवसातून 1 तास, म्हणजे 2 घटका तरी बसा. 1 घटका 24 मिनिटाची असते. परंतु माझंच सद्भाग्य असं की हे कोणीच बसले नाहीत. आज जर बसले असते तर मग मी इथं त्यांना बसवलं नसतं.
मग मी त्यांना इथं माझ्याबरोबर घेतलं असतं. आपल्याकडनं अनाहतपणे चूक होते आणि ती 12 वर्षानंतर सद्गुरू सांगतात की असं झालं. कसं वाटेल आता? काहींनी त्यातली नाणी गमावली, पण निष्काळजीपणा. काहींनी त्या नाण्याला चांदीचा डाग दिला आणि गळ्यात घातली. काहींनी ती आपल्या पास पाकिटात ठेवली आणि मग त्यामुळं त्या सहवासाने बरेच सण सन्मार्गाला लागले, गुरुमार्गाच्या. बहुजन हिताय बहुजन सुखाय असा पराक्रम. सिंचन केल्यानंतर तो राजन उठला. गुरुवर्य आता आदेश करावा. राजन उठला त्यावेळेलाच समाधी पूर्ण झालेली आणि त्यातनं तो उठला आणि त्यांनी प्रार्थना केली, हे विश्वातील विश्वगुरुदेवा, माझा तुला नमस्कार आहे. हे विश्वातील विश्वगुरुदेवा, माझी तुला प्रार्थना आहे. हे विश्वातील विश्वगुरुदेवा, मला तुझं अजूनही मार्गदर्शन हवंय. अशी प्रार्थना मी बऱ्याच जणांना SMS केलेली आहे, पण का म्हणत नाहीत काय माहित. पण राजांनी ही म्हणली. राजांनी ज्या वेळेला ही म्हणली त्यावेळेला दत्तात्रेय इतके प्रसन्न झाले. आणि तुम्हालाही सांगतो, खासगीमध्ये गुरुस्तुती केली ना की गुरु जरी चेहऱ्यावर काही दाखवलं नाही तरी आतनं खूप खुश असतो. एक माझे वडील एक वाक्प्रचार म्हणून दाखवायचे, स्तुती करावी परमेश्वराची, व्यर्थ कधी करू नये नराची. स्तुतीसाठी तुला जसा परमेश्वर प्राप्त होतो तसा मानव काय होतो. मानव स्तुती करतो ती स्वार्थासाठी, आणि परमेश्वराची स्तुती करावी ती निष्काम सेवेसाठी. राजांनी हे सगळं नमस्कार करून दत्तात्रेयांना सांगितल्यावर दत्तात्रेय म्हणले, आता माझी आज्ञा आहे, तू उत्तम असलेल्या गृहस्थ आश्रमात जाऊन प्रजेचं पालन कर. राजा अवाकच झाला. गुरुवर्य, मला तुम्ही परत जायला सांगताय? हो म्हणे. मी तुला जेवढं सगळं सांगितलं ते तू आत्मसात केलंस, समाधीपर्यंत जाऊन पोचलास. आता तू कसा झालास? निश्चल, निर्विकल्प, निष्काम, निस्वार्थी असा तू झालास. माझं कवच तुझ्याबरोबर आहेच. आता तू उत्तम राजा म्हणून सर्व जगत विख्यात होशील. आणि लक्षात ठेव, तू येताना माझ्याकडे एकटा आलायस, सह आलेला नाहीयेस. हळूच सांगतो, तुमच्याजवळ झोळी येते गुरुच्या स्वरूपात. हळूच सांगतो, सद्गुरूंना भेटायला जो एकटा जातो आणि बायकोला घरी ठेवतो तो लवकर ब्रह्मचर्यापर्यंत पोहोचतो. आणि सद्गुरूंना भेटायला जी त्याची पत्नी जाते तो कधीच मोक्षाला पोहोचत नाही. म्हणून सद्गुरूंच्या दर्शनाला जाताना पत्नी जर म्हणाली येताय का, मी चालले, तर सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही हे घरदार असं जावं. आपली मुलं घ्यावीत बरोबर, आपले आई वडील बरोबर घ्यावेत. पती आणि पत्नी या दोघांनी सद्गुरूंच्या दर्शनाला जावं. सद्गुरू गृहस्थाश्रमाचा सुंदर आशीर्वाद न मागता देतात. पण गेल्या 48 वर्षात माझा अनुभव आहे की फक्त पती घरात असतो अहंकारयुक्त, नाही तर लज्जास्तव. आपण काहीच केलं नाही, तिथे गेल्यानंतर चंपी झाली तर काय करायचं. आणि म्हणून तो बायकांना पुढे पाठवतो आणि बुवाबाजी सुरू होते. कळलं का काही? कधीही स्त्रीनी विवाहित असलेल्या पतीला घेऊनच गुरूंच्या सद्गुरूंच्या दर्शनाला जावं, इथपर्यंत मर्यादा असावी. बाकी काही मी सांगत नाही.
मी याबद्दल थोडासा कडक असल्यामुळे माझ्याकडं येणाऱ्यांची संख्या कमी आहे. आणि कमी असलं तेच बरं असतं. कमी तिथं आम्ही आणि आम्ही तिथं स्वामी, हा आमचा मंत्रच आहे. त्यामुळे आम्हाला गोंधळ दंगा नकोच आहे. आम्हाला मोठं काहीतरी करून पाऊस पाडून आपला पचका करून घ्यायचा नाहीये. कळलं का काही? आमची आज्ञा आहे निरभ्र आकाश, शांत. दिवसभर वारा सुटला होता. मी संध्याकाळी त्याला अर्घ्य देताना सांगितलं, बाबा रे शांत हो. त्याला सांगितलं शांत हो. बघा शांत झाला. अगदी कमी, तो फक्त हेलकावे देतोय. तद्वत गुरुरायांनी सांगितल्यानंतर हा विवाहित राजा एकटा आल्याप्रमाणे दत्तात्रेयांनी त्याला संपूर्ण अष्टांग योग सांगितला. तुमच्यातला कुणी पुरुष सतत माझ्याकडे एकटा येत राहिला असता तर 12 वर्षात नाशिकात येऊन अष्टांग योग पूर्ण झाला असता. एव्हाना तो पवित्र अशा गोदा गंगामध्ये तप करत बसला असता आणि सुखाने गृहस्थाश्रम पूर्ण केला असता माझ्या आशीर्वादाने. पण गेली 15 वर्ष गणेश बाबांच्या आशीर्वादाने मी इथं आहे. असा एकही पापभीरू मला भेटला नाही. दत्तात्रेयांनी त्याला सांगितलं, जा बाबा, तुला अष्टांग योग सिद्ध करून दिलेला आहे. गृहस्थाश्रम अप्रतिम पारपण. लक्षात ठेव, सगळे आश्रम सोपे आहेत पण गृहस्थाश्रम सोपा नाही. सगळ्यात अवघड काय असेल तर राजन गृहस्थाश्रम आहे. तू जाऊन गृहस्थाश्रम कर, प्रजेचा सांभाळ कर. राजा ताबडतोब तिथं निघतो. निघताना राजा सहज विचार करतो, बघा किती बुद्धिमान आहे. गुरुची कृपा झाल्यानंतर माणसाला प्रेरणा कशी मिळते. तो दत्तात्रेयांना प्रदक्षिणा घालतो प्रथम, नंतर तो आश्रमाला प्रदक्षिणा घालतो, कुटीला, आणि नंतर आश्रमाच्या बाहेरून प्रदक्षिणा घालतो. अशा 3 प्रदक्षिणा दत्तात्रेय देवताला घालाव्यात. कारण ती त्रिमूर्ती आहे, त्रिलोकी आहे, त्रिगुणी आहे आणि त्रिविध तापाची देवता आहे. आदिदैविक, आध्यात्मिक आणि आदिभौतिक. म्हणून कधीही दत्ताला गेलं तर 3 प्रदक्षिणाशिवाय दत्ताच्या इथनं येऊ नये. जिथं चक्रधारी विष्णू असतो तिथं एकच प्रदक्षिणा करावी. हनुमंताला विषम संख्या करावी, 5, 7, 9, 11. प्रदक्षिणा करताना तुम्ही पण लक्षात ठेवा की दत्तात्रेय गुरूंची कुटी कशी असते. त्यानं अवलोकन केलं. ते प्रदक्षिणा घालताना त्यानं पाहिलं की कुटीच्या बाहेर दत्तात्रेयांनी फक्त गुडघ्याच्या उंची इतकीच वृक्षवल्लिका लावलेली आहे. आश्रमाच्या बाहेरून फिरून त्याने पाहिलं तर आश्रमाच्या प्रवेशद्वारापासून आतपर्यंत आश्रमात सुंदर केळी लावलेल्या होत्या, पपया लावलेल्या होत्या. रावलने, राजांनी विचारलं की पांढऱ्या फुलांच्या वेली, ही पांढरी जास्वंद, ही पांढरी कणेर, ही पांढरा मोगरा, ही चमेली, हे जाई, हे जुई, हे काय आहे? दत्तात्रेय म्हणले, शुभम भवतु. जे शुभ्र असतं ना ते सुरुवातीला दिसतं. उगवती पाहिलीस का तू? मी तुला कित्येक वेळा सांगितलेलं आहे, पहिल्यांदा उगवती फटफटीत दिसते, पांढरी दिसते. आपल्या स्वतःच्या ग्रह सजावटीमध्ये तू पहिल्यांदा तुझ्या राजवाड्याच्या बाहेर अशी पांढरी शुभ्र लाव. केळी का लावल्यात तुम्ही? अरे केळीला अनेक बाळ आहेत, प्रजा आहे तुझी मोठी, आपली प्रजा सुखी व्हावी, मोठी व्हावी. अरे बाप. आणि महाराज ते पोपया का लावल्या? त्याचंही कारणच आहे. हा जो वृक्ष आहे ना, हा काही काळाचाच असतो, हा जास्त काळ टिकत नाही. आणि केळ ही तशी नाहीये, केळीला बीज पण आहे.
तिची प्रजा खालूनही वाढते आणि वरूनही वाढते. आपली घर संपन्नता समृद्धी घरात असावी म्हणून तू तुझ्या स्वतःच्या राजवाड्याच्या बाहेर केळी लाव, वृक्षलता आणि नटवून ठेव, म्हणजे बघ काय होते. हे सगळं पाहिल्यानंतर राजा सहज म्हणला, आणि ही कूप या बाजूला का ठेवलाय? ते म्हणले, अरे गंगा जी आहे ती हिमालयातून कशी आली पहा, ईशान्य कोपऱ्यातनं आली आहे. या ठिकाणी गंगा असावी म्हणून मी तो कूप तिथं ठेवलेला आहे. अशा काही गोष्टी सुंदर सांगितल्यावर राजाच्या गृहस्थाश्रमाच्या ज्ञानात भर पडली. तुमच्या काही भर पडली का? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे करता करता गजर करत करत त्यानं प्रदक्षिणा पूर्ण केली, नमस्कार केला, साष्टांग दंडवत केला दत्तात्रेयांना, आणि तो तिथून आपल्या राज्यात परत आला. ही घटना त्रेतायुगातली आहे, माहितीसाठी सांगतो. तो आल्यानंतर त्यांनी आपला राज्यकारभार व्यवस्थित पाहायला सुरुवात केली आणि त्याच्या सहस्र स्त्रियांना त्यांनी बरोबर घेतलं. कारण साहजिक आहे, इतके दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर जी महापत्नी होती, नंतरची पत्नी, नंतरची, अशा ज्या सहस्र त्याच्या बायका होत्या, त्या स्त्रिया सगळ्या म्हणल्या की आम्हाला आता तुमच्याबरोबर सहवास करायचा, तुम्ही गुरूंच्या बरोबर सोबत करून आलात. म्हणून सगळ्या स्त्रियांना घेऊन तो मध्य प्रदेशातल्या नर्मदेच्या नदीत क्रीडा करण्यासाठी आला. त्याला रासक क्रीडा असं म्हणतात. रासक्रीडा करताना झालं काय की नर्मदेचे पाणी का वाढतंय हे कळेना आणि स्त्रियांना म्हणावं तसं डुंबता येईना. कारण नेहमी नर्मदेचं पाणी हे साधारणतः कमरेच्या खाली इतकं असतं आणि हे अचानक का वाढतंय असा प्रश्न सगळ्या स्त्रियांना पडला आणि त्या राजाला आंघोळ घालत होत्या. राजाच्या लक्षात आल्यानंतर राजा म्हणला, तुम्ही काही काळजी करू नका, मी पाहतो, तुमची क्रीडा सुरू करा. स्त्रिया सगळ्या आंघोळीला बसल्या आणि समुद्राच्या दिशेने जे पाणी येत होतं ते त्यांनी स्वतः अडवायला सुरुवात केली. पण काही केल्या समुद्र ऐकेना आणि समुद्राचं पाणी जास्तच नर्मदेत शिरायला लागलं. हे पाहिल्यानंतर सहस्रार्जुनाला आठवलं, अरे मला 1000 हात आहेत. आणि त्यांनी प्रार्थना केली दत्तात्रेयांची आणि 1000 हाताने त्यांनी ते पाणी पाठीमागं लोटलं. ते लोटल्यानंतर त्या लाटा तुटल्या अक्षरशः आणि समुद्रात त्या परत जायला लागल्या. स्वतः समुद्र तिथं उपस्थित झाला आणि त्यांनी सांगितलं, राजन म्हणला, मी आत्ता नर्मदेत आलेलो आहे. तो म्हणला, ते सगळं मान्य आहे मला, पण नदींचा पती मी आहे. तो म्हणला, मग मी पण 1000 बायकांचा पती आहे. असं त्यांचं थोडंसं अहंकारयुक्त दोघांचं संभाषण झालं. संभाषणातून निर्मिती काय होती तुम्हाला माहित आहे. ते संभाषण वादावर गेलं आणि राजा म्हणला,
अजिबात नाही. माझ्या स्त्रिया स्नान करतायत, मला तुझं खारट पाणी नकोय, मला नर्मदेचंच पाणी हवंय. माझ्या स्त्रियांचं स्नान झालं तर मी तुम्हाला काही म्हणत नाही. पण सूर्याने काही ऐकलं नाही, म्हणून सहस्र हाताने सहस्रार्जुनाने पाणी लोटलं आणि समुद्र कोलमडला, पडला अक्षरशः. तो तसा लाटा तुटून पडला म्हणल्यानंतर सहस्रार्जुन मोठ्यांदा हसला. लक्षात ठेवा, कुठं हसावं, कधी हसावं आणि कसं हसावं याला मर्यादा असावी. प्रथम दत्तात्रेयांनी केलेल्या कृपेमुळं आपण खूप काही मोठे आहोत असा थोडासा नकळत अहंकार राजाला झाला आणि राजा चुकीचा हसला. तिथं समुद्राचा अपमान झाला. महाभारतामध्ये अशाच मायावी काचेवर खूप छान असं मखमली तडाग आहे, तलाव आहे असं वाटलं आणि दुर्योधन पडला होता. त्यावेळेला द्रौपदी हसली ती. अशा हसण्याच्या घटना भरपूर ठिकाणी झालेल्या आहेत. तुम्ही बऱ्याचशाच कथा ऐकता. नल दमयंती, अगदी आपला रामायणातला दशरथ, कैकेयी, सुमित्रा. हसणं किती घातक असतं. मग कधी हसावं, कसं हसावं हे ठरलेलं आहे. समुद्र तिथनं परत गेला. राजनच्या पत्नींच्या आंघोळी झाल्या. राजन पण सगळ्यांसह पुन्हा दरबारात आला. पण समुद्राच्या हे मनाला खूप लागलं. समुद्राने काय करावं? समुद्राने भिक्षुकाचं म्हणजे भटजी स्वरूपातलं स्वरूप घेतलं आणि हा बहुरूपी राजाच्या दरबारात गेला. राजाच्या दरबारात जाऊन त्यांनी विनम्रपणे अभिवादन केलं आणि खूप राजाचं कौतुक केलं. बघा, राजा म्हणलं की राजकारण आलं. सूर्य पण काही कमी नाही. त्यांनी हे रूप घेऊन तिथं गेला आणि त्यांनी राजनला स्तुतीपर प्रार्थना केली. प्रार्थना काय केली असेल? मी तुला एक खूप छान आशीर्वाद देतो. पण झालं काय? मी आता जसं ध्यान केलं तसं सहस्रार्जुनाने ध्यान केलं. कारण दत्तात्रेयाने त्याला हे सगळं शिकवलं होतं. आणि ध्यानात त्याला कळलं की हा भिक्षुक नाहीये, हा समुद्र आहे. त्याला कळलं की हा समुद्र आहे. त्यावेळेला तिने सांगितलं, आपण जो वेश धारण केलेला आहे तसे आपण नाही आहेत. आपण कोण आहात? प्रगट स्वरूप सांगा. आणि मग सूर्य प्रगट होतो. नमस्कार करतो राजनला. सूर्य, आणि सूर्य राजनला सांगतो, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू काही मला माग. राजन म्हणले, त्याच्यापेक्षा मीच खूप प्रसन्न आहे, तू माझ्याकडे माग काहीतरी. बघ म्हणले, मी द्यायला आलोय पण तू काय करायचं बघ. पण तरी त्यांनी गुरुचं स्मरण करून, नाही नाही, माझ्या दारात आलेला अतिथी आहे आणि अतिथी देवो हा माझा धर्म आहे, त्यामुळं मी तुला द्यायचं, तू माग. एक काम कर सहस्रार्जुना, सर्व वृक्षरूप भिक्षा तू मला दे. राजन चाट पडला. सर्व वृक्ष म्हणजे माझ्या प्रजेमध्ये, देशामध्ये जेवढे आहेत ते? हो म्हणे. त्रिखंडामध्ये जेवढे वृक्ष आहेत तेवढी मला भिक्षा दे. पण मला वाटते ही जरा विचित्र भिक्षा, अशी कधी भिक्षा असते का? हे पहा, भिक्षा कशी असू शकते. अतिथी काही मागू शकतो. तुला द्यायचं असेल तर दे, नाही तर मी परत चाललो. राजांनी पुन्हा 2 मिनिटं दत्तात्रेयांची प्रार्थना केली आणि राजांचा तो हसलेला जो अहंकार होता तो दत्तात्रेयांनी पाहिलेला होता. पण हे इथे गृहस्थ आश्रमात प्रजेमध्ये असल्या कारणानं राजाच्या हे काही लक्षात आलं नाही.
दत्तात्रेयांनी ओळखलं, अरे 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 अरे, मी याच्यावर कृपा केली, पण ह्याला कृपेचा आता मद चढलेला आहे. माझ्याकडे बरेचसे असे लोक येतात, मी त्यांना कृपा करतो. काही लोक येतात ते म्हणतात तुम्ही त्यांना काही न करता भरगच्च दिलं आणि आम्हाला मात्र असंच ठेवलं. भरगच्च देण्याचा माझा उद्देश हा असतो की हा माझ्या धर्माच्या कार्याला काहीतरी मदत करेल, पण तो पुन्हा 10 वर्ष 12 वर्ष तोंड दाखवत नाही. ही तर काय मनुष्याची देहबुद्धी आहे, परंपरा आहे. अगदी असंच झालं. दत्तात्रेयाने ओळखलं आणि राजा चुकला. इथं राजा चुकला आणि सूर्याचं कपट सक्सेस झालं. भिक्षा दिली आणि मग राजन म्हणले तू मला मदत कर. हो म्हणे, केव्हाही. आणि इतका उन्हाळा पडला आणि सगळ्या देशातले वृक्ष जळून खाक झाले. निष्वृक्ष अशी पृथ्वी झाली. पण झालं काय, त्यात वसिष्ठांच्या आश्रमापाशी ही आग गेली आणि वसिष्ठांच्या सुंदर आश्रमातले आणि तिकडे दत्तात्रेय होते त्यांच्याही आश्रमातले बाहेरचे वृक्ष. वसिष्ठ संतापले. त्यांनी ध्यान लावलं, पाहिलं, अर हा तर दत्तात्रेयांचा शिष्य आहे. पण त्यांनी ध्यानामध्ये तेही बघितलं की दत्तात्रेयांच्याही वृक्षांची हानी झाली आहे. वसिष्ठांनी सहनच केलं नाही आणि शाप दिला. सहस्रार्जुनच्या वाड्यात येऊन शाप दिला. तू जसे वृक्ष जाळलेस ना तसे तुझे सहस्र हात नाही तोडले तर मला विचार, मी विष्णूंना प्रार्थना करतो. असं विडाच उचलला वसिष्ठांनी. आणि वसिष्ठ ताबडतोब येऊन ध्यानाला बसले आणि विष्णूला प्रसन्न केलं. तेवढ्यात ठरल्याप्रमाणे मीडिया आला. नारायण नारायण नारायण. हल्लीचा मीडिया असाच आहे, एवढ्या एवढ्याशा गोष्टीची आग लावतो. धन्यवाद मीडियाला, माझे आशीर्वाद आहेत. अशीच आग लावत राहा आणि पुन्हा तुम्हीच विझवा आणि पुन्हा तुमचाच बोर्ड लावा आमच्यामुळे झालं म्हणून. छान. आता माझी कुठेतरी आग लागणारच, ती चालू आहे मी ठेवलेली, त्यामुळे प्रश्नच नाही लागण्याचा. सामर्थ्य हे तिथं राजाला कळून चुकलं की आपण दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने आणि सूर्याला घातलेल्या भिक्षेने आपण खूप मोठी चूक केली. पण कसं असतं माहिती का, मस्तीला आलेला हत्ती आणि मद चढलेला माणूस हा त्या धुंदीत असतो आणि त्या धुंदीत असलं की त्याला मग काही दुसरं काही सुचत नाही. आमच्या काही स्वयंसेवकांना काल अशी धुंदी चढली ती की आम्ही 20 रुपयाचे 100 रुपये का द्यायचे. यालाच म्हणतात दत्तात्रेयांची जास्त कृपा, म्हणजे मी जास्त लाड केलेल्याचा परिणाम. माझी इच्छा होती की आपले शिष्य, आपले चेले, आपले सदस्य हे कसे सुशोभित आणि सुंदर, देखणे, अप्रतिम, उठून दिसावेत. कल्पना माझी रम्य होती. माझ्या कल्पनेला सहाय्य करणारा अतिरम्यक होता. परंतु म्हणतात ना की सगळीकडे जरी झालं तरी चंद्राला डाग आहेच. आमचे सेवक कुठं सुटणार, डाग लागणारच. म्हणून मी तो डाग व्यासपीठावर आणून पुसून टाकला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्यातला एक महाभाग राहिलाय. जाओ हितेश, नाही तुम्ही इकडे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हे चिन्ह कसलं आहे माहिती आहे तुम्हाला? दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. जगदंब उदयोस. राजन राजवाड्यातनं आपल्या सहस्र स्त्रियांच्या जनानखान्यात आला. डोक्यावरचा मुकुट खाली उतरवला, गळ्यातले दागिने काढले आणि महादासी आणि महापत्नीला म्हणला, एक मोठी चूक झाली आहे, काय करायचं मला सुचत नाहीये. राजन म्हणल्यानंतर ह्या सहस्र बायका अवाकच झाल्या. त्यांनी प्रत्येक जनान्यात जाऊन प्रत्येक स्त्रीला हे सांगितलं. आणि कुठल्याही त्याच्या 1000 स्त्रियांपैकी कुठल्याही स्त्रीला काय सांगावं हे कळलंच नाही. पण सूर्याने एक खूप छान गोष्ट करून ठेवली. ती अतिथी असल्या कारणानं सूर्याला सुद्धा ते असं डावलणं शक्य नव्हतं. आणि आपण कपट करतोय हे राजाच्या लक्षात येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःकडचे बाण दिले ते. आणि सहस्रार्जुनाला सांगितलं, हे बाण संपूर्ण पृथ्वीवरचे वृक्ष निष्क्रिय करायला कामाला येतील. त्या बाणाने त्यांनी हे अग्निबाण सोडून हे सगळे वृक्ष नाहीसे केले. ते सगळ्यात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि वसिष्ठांना राग आला म्हणून वसिष्ठ विष्णूचं ध्यान करत होते. त्यांनी विष्णूला बोलवलं. विष्णूनी बोलवल्यावर त्यांचा मीडिया नारायण आला. नारदांनी सगळं हे कथानक ऐकलं आणि नारद इतका आनंदित झाला, काही हरकत नाही वसिष्ठ गुरुवर्य, आपण मुनिवर्य काही काळजी करू नका, मी ही बातमी व्यवस्थित पद्धतशीर राजाकडे आणि आमच्या विष्णुपती लक्ष्मीला कळवतो. झालं हे सगळं या पद्धतीने नारदांना ऐकलं. वसिष्ठांना बरं वाटलं आणि नारद उठले आणि वैकुंठात आले. नारायण नारायण विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम शम. विष्णू बसली आहे, पत्नी पाय चेपतीये. विष्णूनं माहित होता हा काहीतरी कला करून येणार, त्यामुळं असं छद्मी हसले म्हणले, काय नारदा आज काय? नाही आज काही नाही, आज फार मोठं काहीतरी काम आहे तुमच्याकडं. काय झालं काय? खाली फार गोंधळ झालाय भूमिलोकावर. काय झालं? अहो ते दत्तात्रेयांनी कृपा केली आणि ते थोडासा राजा सहस्रार्जुन. मग काय आलं? नाही सूर्यानी पण गंमत केली. काय आलं? सूर्यानी दाखवलंच नाही की तू कपट करतोय. मग सूर्याने त्याला सहस्र बाण दिले आणि सहस्रार्जुना सहस्र बाण तू मार, सगळ्या पृथ्वी भूलोकावरचे सगळे वृक्ष नाहीशी होतील, असं सगळी कथा सगळी सांगितली रंगवून. त्यामुळं देवा आता तुला अवतार घ्यायला पाहिजे. म्हणजे नाही हे जरा अति व्हायला लागले खाली. म्हणजे तो सहस्रार्जुन काहीच ऐकण्यात झालाय. काय सांगतोस? हो. मग वसिष्ठांनी मला कळवलंय. हो पण मी त्यांच्यामुळंच मला वाटलंच तुम्हाला कळवलं असेल, पण तरी मी सांगायला आलोय की याच्यावर काहीतरी उपाय पाहिजे. ते म्हणले हरकत नाही, मी ब्राह्मण रूप घेतो आणि त्याला ठार करतो. बस एवढं मिळालं. नारद निघाले. नारायण नारायण. तेवढ्यात राहुल नाही म्हणून नारदांनी मागवळून सांगितलं, नक्की ना? विष्णू म्हणले, माझं आश्वासन आहे, मी कलियुगातल्या त्या पक्षातला नाहीये, लक्षात ठेव. आत्ताच आश्वासन आहे. असं त्रेतायुगात कोण म्हणतात? विष्णू. आत्ताचे विष्णू काय म्हणतात? आश्वासनच घ्या, काम पूर्ण होणार नाही. नाही कळलं तुम्हाला? मी नेहमी कोड्यात बोलतो, थोडंसं टोमणे मारतो, तुम्ही समजून घ्यायचे. ह्याच वेळी एक रुद्राचा अंश असलेला उदार चित्त असा रुद्राचा अंश असलेला एक ऋषी या भूतलावर होता. त्यांचं नाव होतं जमदग्नी. या जमदग्नीने
रेणुपुत्री जी पार्वती आहे तिचा जो अंश आहे, अशा रेणुकेशी इकडे विवाह केला, ही बातमी नारदांना कळली. नारदाने ती बातमी न चुकता विष्णूंच्या कानावर घातली आणि निघाले ते परत भूलोकावर आले. ते भूलोकावर कान्यकुब्ज नावाचं एक गाव आहे, आत्ताचं ते कनौज, तुमच्या लक्षात आलं असेल तर. आणि ते कनौजला आल्यानंतर तिथं गाधी नावाचा एक राजा होता. या राजाला अतिशय सुंदर एक मुलगी होती. मी काय सांगतोय ते लक्षात घ्या. आता हे महत्वाचं आहे. एक मुलगी असणाऱ्याने लक्षात ठेवायचं. जरा म्हणजे आपण साम्य करू. त्रेतायुगामध्ये नारद ज्याच्या घरी जातात तो राजा, त्याला नेमकी एकच मुलगी, नाही का? आणि आपणही आता कलियुगामध्ये कुणाच्या राज्यात आहोत, आपल्याला एकच मुलगी आहे असं, कारण त्याला काही इलाज नाही आहे. आपल्याला भिवू नकोस, तुझ्या पाठीशी आहे, अशांचे शिष्य असलो तरी आपण भीतो, नको पुढचं पोर, साक्षी महाराज काय म्हणेल असं वाटतं वगैरे वगैरे. आणि ह्या सुंदर मुली ही देवी प्रमाण असल्या कारणानं या मुलीचा विवाह भृगु ऋषींच्या मुलगा रुचिक यानं मागणी घातल्यामुळं करायचं ठरत होतं. आणि नारद तिथं टपकले ते. आता बघा, राजवाडा आहे कान्यकुब्जचा, गाधी नावाचा राजा बसलेला आहे. त्यांनी मुलीचं स्वयंवर ठरवलंय. तिथं सगळे राजे लोक आलेत. रुचिक नावाचा हा भृगु ऋषींचा मुलगा, यानं डायरेक्ट ते स्वयंवर पणबिण ना एकदम मागणीच घातली. महा भृगु ऋषी इतका हुशार होता, तो म्हणला माझी एक अट आहे. एक कान काळा असलेला असा वेगवान पांढरा घोडा आणि त्याच्या पाठीमागं याचीच वंशावळ असलेले 1000 घोडे जो देईल त्याच्याशी मी या मुलीचा विवाह करेन. असं सांगितल्यानंतर हा जसा आत्ता माझा दंड पडला तसं त्या भृगु ऋषींच्या मुलांच्या हातातला धनुष्यबाण पडला. म्हणून आहे म्हणजे ते मी मुद्दाम केले असं सांग. आता ही प्रतिज्ञा ऐकल्यामुळं नारद पण गपचूप बसले. जरा म्हणले, मीडिया कसं करतो, जरा अंदाज घेतो बातमी कशी द्यायची वगैरे, तसं ते नारद गपचूप बसले. आणि वरुणाकडून अशा प्रकारचे घोडे रुचिक मुनी, हा जो रुचिक होता मुनींचा मुलगा भृगु ऋषींचा, यांनी ठरवलं की आपण जाऊन तिथून आणायचे. याला थोडीशी ती माहिती होती. त्यामुळं काय केलं, यानं वरुणाकडे गेला आणि वरुणाच्या आश्वशाळेमध्ये त्यांनी ही मागणी केली. वरुण योगायोगाने ह्या रुचिकावर प्रसन्न झाला आणि त्यांनी सांगितलं की तू म्हणतोस तसे घोडे माझ्याकडे आहेत, काळा कान पण आहे, पण म्हणे हे तुला काय करायचंय? तर म्हणे मला वृद्धी होण्यासाठी, समृद्धी होण्यासाठी आणि माझा संपूर्ण व्यापार वगैरे वाढण्यासाठी माझ्या वडिलांनी मला हे सांगितलंय. आणि त्या जी मी मुलगी वरणार आहे त्यांच्याही मुलीच्या वडिलांनी सांगितलंय. अच्छा, म्हणजे मग हे भूलोकावर भरधाव पांढरा घोडा धावणारा जो असतो आणि त्याचा एक कान काळा असेल तर ते धंद्यासाठी, उद्योगासाठी, प्रगतीसाठी, वृद्धीसाठी अतिशय सुंदर चिन्ह समजलेलं आहे. हो का? हे तुला कसं कळलं? नाही, गाधी राजाचा अभ्यासच याच्यावर आहे. काही लक्षात आलं का बघा? त्याप्रमाणे हे स्थान कुठं आहे वरुणाला विचारलं तर वरुण म्हणला, अश्वतीर्थ म्हणून माझ्या राज्यात ते स्थान आहे, तिथं तू जा. अश्वतीर्थावर हा रुचिक गेला आणि तिथं गंगेच्या काठावर ह्या अश्वतीर्थावर त्यांनी नमस्कार केला. आणि तिथला जो त्यांचा सेनापती होता ह्या वरुण राजाचा, त्याच्याकडे मागणी केली. त्यांनी काहीही आडेवेडे न घेता, रुचिक इतका देखणा होता, भृगु ऋषींचा मुलगा,
भृगु ऋषींचा मुलगा असल्या कारणानं त्याची छापही पडत होती, तपश्चर्या होती. त्यांनी ताबडतोब घोडे दिले. हे घोडे घेऊन रुचिक या गाधी राजाकडे आला. हे घोडे बघून गाधी राजा एकदम खुश झाला. आता मला काही कमी नाही. आणि ते सगळे घोडे त्यांनी अश्वशाळेत बांधले. कसे घोडे होते? एक कान डाव्या बाजूचा काळा आणि बाकी घोडा संपूर्ण शुभ्र. असं झाल्यानंतर गाधी राजाने मुलीला लागलीच सांगितलं. बाकीचे राजे हतबल झाले. रुचिकानं गाधीची मुलगी घेतली आणि विवाह संपन्न झाला. पण काय गंमत आहे पहा. व्याही आणि व्याही भेटले, गाधी राजा आणि भृगु ऋषी. म्हणून गाधीने व्याही भृगु ऋषीला विचारलं, भृगु ऋषींना, की मी हे सगळं करतोय, पण तू तुझ्या वडिलांना एक विनंती सांगशील का? तर ऋचिक म्हणतो, काय? विवाहाला आलेतच आहेत तुझे वडील, तर त्यांना माझा एक निरोप सांग की मला पुत्र नाही आहे आणि ही एक मुलगी आहे, ही मी तुला दिलेली आहे, तर पुत्र होईल असा काही उपाय सांग. रुचिकच्या पत्नीचं, रुचिकनं नाव सासरी आल्यानंतर म्हणजे वडिलांकडे घेऊन आल्यानंतर सत्यवती असं ठेवलं. सत्यवतीला वडिलांकडे म्हणजे भृगु ऋषींकडे घेऊन येतात. भृगु ऋषी पुत्रप्राप्तीसाठी सुनेला आणि तिच्या आईला उपाय सांगतात. तू अश्वत्थाला आणि तुझ्या आईनी औदुंबराला जर रोज स्पर्श करून 2 चरुपिंड, चरू म्हणजे आपण यज्ञात आहुती घालतो ते, तुम्ही आता जर वाडीत गेलात तर गणेशयाग चालू आहे. 1 लक्ष गणेशयागाचं मी व्रत केलेलं आहे. हे पुढल्या मागी गणेशमध्ये पूर्ण होईल. त्यामुळे रोज तिथे यज्ञ होत असतात. तुम्हाला चरू म्हणजे काय ते कळेल. नसेल तर आपण नाशिकात आहात, त्र्यंबकेश्वरला आहात, तुमच्या आजूबाजूला याज्ञवल्क ब्राह्मण वगैरे यज्ञ करणार असतील, त्यांना तुम्ही विचारा की चरू कशाला म्हणतात. त्यांनी सांगितलं की औदुंबराला तुझ्या आईने हात लावायचा आणि अश्वत्थाला तू हात लावायचा. तू म्हणजे कोण? रुचिकाची पत्नी आणि रुचिकाची सासू. या दोघींनी औदुंबराला अश्वत्थाला हात लावायचा आणि चरुपिंड तिथं ठेवायचा. हा चरुपिंड ठेवला की भिक्षुक आणि ब्रह्मवृंदांना बोलवायचं आणि पुत्र कामेष्टीचं विधान करायचं. आणि या विधानासाठी जे सगळं लागतं ते साहित्य आणायचं आणि मग ते चरुपिंड जे आहे ते भक्षण करायचे. यामुळं तुझा मुलगा ब्रह्मवर्चस्वी होईल आणि तुझ्या आईचा पुत्र सम्राट होईल. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे ऋषिकाच्या सासूला सम्राट होणार आणि ऋचिकाच्या बायकोला ब्रह्मवर्चस्वी होईल. पण झालं काय? यांनी सगळी तयारी केली. गाधीनी तयारी केली, भृगु ऋषींनी तयारी केली. दोघांचीही म्हणजे गाधीची मुलगी आणि भृगु ऋषींची आपलं सून, ह्या सगळ्या आणि गाधीचा बायको, ह्या सगळ्या ती दोघी गेल्या. त्यांनी औदुंबरला स्पर्श केला. पण करताना झालं काय? हिनं याचा आणि हिनं तिचा, म्हणजे आईनं मुलीचा आणि मुलीच्या आईनं, दोघींनी उलट सुलट तो प्रसाद भक्षण केला. झालं. आता हा चुकीनं चरू खाल्ल्यामुळे झालं काय? भृगूंना हे समजलं. त्यांनी सुनेला सांगितलं, ब्राह्मण असून तुझा पुत्र क्षत्रिय प्रवृत्तीचा होईल आणि तुझ्या सत्यवतीला म्हणजे आईचा पुत्र ब्राह्मणी आचाराचा होईल. आता दोघींचं विरुद्ध झालंय. ऍक्च्युली तिकडं क्षत्रिय झालं पाहिजे, इकडं ब्राह्मण, पण झालं उलट. आता
ब्राह्मण असून तुझा पुत्र क्षत्रिय प्रवृत्तीचा आणि तुझ्या आईचा पुत्र ब्राह्मणी आचार्याचा होईल असं म्हणल्यानंतर सत्यवतीला जमदग्नी नावाचा पुत्र झाला आणि तिच्या आईला विश्वामित्र नावाचा पुत्र झाला की जो ब्रह्मर्षी झाला. बघा, विश्वामित्र हा ब्रह्मर्षी नव्हता, तो झाला. म्हणजे हे त्यावेळेपासून इंटरकास्ट होते तुमच्या भाषेत. तिच्या आईला विश्वामित्र नावाचा जो पुत्र झाला तो ब्रह्मर्षी झाला आणि तो जमदग्नी आणि तो विश्वामित्र हे आपापल्या उपनयन संस्कार, मुलं मोठी झाली की जसं कार्य होतं तसं तसं मोठे झाले आणि हे आश्रमात गेले शिकायला. आश्रमात शिकायला गेल्यानंतर शिक्षण पूर्ण झालं जमदग्नीचं. जमदग्नीना मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तो विवाह झालेला वाटेत दिसला नारदाला जाताना. त्यांनी या दोन्ही बातम्या जाऊन सांगितल्या. एकाच वेळी असे प्रकार घडले, तिकडे झालं, एवढा मुलगा आला, एवढं, म्हणून तू इतका वेळा वर आला नाहीस की स्वर्गात? हा ना, हे सगळं मला बघायला सगळं 15-20 वर्ष गेली ना. आणि वैकुंठात तर वाट बघत होते, अरे तो ठार करायला मला अवतार घ्यायचा आहे म्हणून ते वाट बघत होते. जमदग्नीने इकडे ह्या रेणुपुत्री बरोबर लग्न केलं आणि त्यांना 5 मुलगे झाले. हा वृषभ राशीचा होता. सुषेण हा दुसरा मुलगा, सुषेण हा कुंभ राशीचा होता. वसु हा वृषभ राशीचा परत झाला, तिसरा मुलगा. चौथा मुलगा विश्वावसु हा ही वृषभ राशीचा. आणि 5वा जो झाला तो विष्णूचा अंश. म्हणजे जे म्हणले ते ना, विष्णू म्हणले ते ना मी अवतार घेईन, तो राम झाला. आणि नंतर त्याच्या हातात परशु दिल्यामुळे त्याचं नाव परशुराम. असे जमदग्नीला 5 पुत्र झाले. एकदा काय आलं, रेणुका ही, आता स्त्रिया थोडंसं पूर्वी असं होतं की गावामध्ये तळं असायचं, नदी असायची, त्यामुळे स्त्रिया पहाटे किंवा संध्याकाळच्या गोरज मुहूर्तावर आंघोळीला आणि धुणं कपडे धुवून यायचे. म्हणून रेणुकांच्या आश्रमातल्या काही बायका मिळून आंघोळीला गेल्या तर नदीवर गंधर्व राजा त्यांच्या बायकांसमवेत क्रीडा करत होता. आणि गंधर्व असतो अप्रतिम. गंधर्वाचं काय विचारताय, खूप छान राजा. तो गंधर्व तो तिथं स्नान करत असताना त्या बायकांना करमणूक करायची म्हणून तो तिथं त्यांचं मनोरंजन करत होता. ते मनोरंजन करताना हे सर्व मनोरंजन चाललेलं असताना हा सगळा काठ, नदी काठ वगैरे हे सगळं मध्य प्रदेशातलं नर्मदा, तापी वगैरे या याच्यातनं. तर गंधर्वाला देवांची आठवण येते आणि तो देवांना हाक मारतो की आम्ही सगळे इथं क्रीडा करतोय, आम्हाला कुठलाही दोष लागायला नको. त्रैलोक्यनाथा श्री अवधूता सद्गुरु दत्ता नरहरी दत्ता त्रैलोक्यनाथा. तिन्ही लोकांचा जो अधिपती आहे माझ्यावर लक्ष ठेव. श्री अवधूता सद्गुरु दत्ता नरहरी दत्ता त्रैलोक्यनाथा. अद्भुत जीवन भक्तीचे मंथन, अद्भुत जीवन भक्तीचे मंथन. आधार भक्ता नरहरी दत्ता त्रैलोक्यनाथा. चरणांचे वंदन गीतांचे गायन, चरणांचे वंदन गीतांचे गायन. आवड चित्ता नरहरी दत्ता त्रैलोक्यनाथा. पूर्वी हे गंधर्व हे यांच्या स्त्रिया वगैरे स्नानाला गेले तर पहिल्यांदा हे नदीच्या काठावर स्नान करून झाल्यानंतर परमेश्वराची पूजा करणं, त्याला धूप दीप अगरबत्ती लावणं, ह्या सगळ्या पूर्वी गोष्टी होत्या. याला नवयुधा भक्तीत म्हणलेलं आहे.
चरणांचे वंदन गीतांचे गायन आवड चित्ता नरहरी दत्ता. आपल्या घरी यज्ञाग वगैरे काही केले, एखादं मंगल कार्य केलं, सगळं केलं तर संध्याकाळी गायन करावं. यक्ष गंधर्व किन्नर सगळे देव देवता सगळे येत असतात. अदृश्य शक्ती भक्तीत मुक्ती, अदृश्य शक्ती भक्तीत मुक्ती, जगताचा त्राता नरहरी दत्ता त्रैलोक्यनाथा. त्यावेळेस सुद्धा त्रेतायुगात गंधर्वांनी असं म्हणलं की अदृश्य शक्ती पण आहेत, पण ह्या अदृश्य शक्ती कशा आहेत तर भक्तीतून मुक्ती देणाऱ्या सुद्धा आहेत. आपण जर असं घरी केलं गायन तर असं होऊ शकतं, माझा अनुभव आहे. अदृश्य शक्ती भक्तीत मुक्ती, जगताचा त्राता नरहरी दत्ता, श्री गुरु दत्ता श्री अवधूता नरहरी दत्ता, सद्गुरु दत्ता दुष्टास मारक, दुष्टास मारक भक्तास तारक, तू मान्यवंता नरहरी दत्ता. घ्यावी ही सेवा आशीष द्यावा, घ्यावी ही सेवा आशीष द्यावा, अत्रीच्या सुता नरहरी दत्ता, त्रैलोक्यनाथा श्री अवधूता, सद्गुरु दत्ता नरहरी दत्ता, त्रैलोक्यनाथा. असा हा सुंदर कार्यक्रम चाललेला असतो आणि ही बिचारी रेणुका सहज दृष्टिक्षेप टाकते. फक्त आश्रमात बसलेल्या पटकन जमदग्नी ऋषींना हे दिसतं आणि ते म्हणतात पतिव्रता असून ही त्याच्याकडे का बघितलं. एवढ्यावर जमदग्नी हे अतिशय तापट असतात आणि रेणुकेच्याही लक्षात आलं की आपण चूक केली. ती पळत पळत घरी आली आणि तिनं जमदग्नींना वारंवार माफी मागितली, पण जमदग्नीने ऐकलंच नाही. जेवढे आश्रमात त्यांचे मुलगे होते 4-5 जण, त्यांना सगळ्यांना सांगितलं पहिला आईचा शिरच्छेद करा. हे 4 मुलं काही तयार होईनात. तेवढ्यात राम बाहेर गेला होता. राम आला. रामाने वडिलांची पितृ आज्ञा म्हणून मान्य केलं, परशु घेतला आणि 4ही भावांचा, आणि त्यांनी ऐकलं नाही वडिलांचं म्हणून, आणि आईचा शिरच्छेद केला. आता हा प्रकार अचानक सगळा हा आश्रमात झाल्यामुळं पण वडील प्रसन्न झाले. ह्या आज्ञेने जे आईचं मस्तक जे तोडलं, जमदग्नी प्रसन्न होऊन म्हणले वर माग रामा, तुला काय पाहिजे सांग. किती हुशार असेल बघा 5वा मुलगा. तो परशुराम म्हणला काही नाही पिताश्री, माझ्या हातून ही मोठी जी चूक घडली आहे, यांना परत जिवंत करा. 4ही भावांना आणि आईला जिवंत करण्याचा वर मागितला. बघा किती हुशार. ताबडतोब आता ह्या असं मागितल्यानंतर हो म्हणणं भागच असतं. जमदग्नींना ते मान्य झालं. त्यांनी पित्यांच्या वरामुळं, शंकराच्या कृपाप्रसादामुळं तो राम परशुराम अजिंक्य व्हायला लागतो. एकदा असंच जमदग्नीच्या आश्रमामध्ये राजा हा सहस्रार्जुन आपला, याला सहज वाटतं की आपण जाऊया फिरत फिरत, आणि त्याला थोडीशी बातमी लागते की जमदग्नीच्या आश्रमामध्ये असं असं आहे, म्हणून तो येतो. राजाला पाहिल्यानंतर जमदग्नी त्याला वंदन करून सर्व सैन्यांसह 2-3 दिवस भोजनाचा कार्यक्रम, अन्नदान वगैरे सगळं होतं. सहस्रार्जुनाला प्रश्न पडतो की आम्ही एवढं सैन्य घेऊन आलोय आणि हे कसं काय, एवढासा तर आश्रम आहे छोटा, आणि याने जेवायला वाढलं कसं इतके दिवस, 3 दिवस सगळ्यांना, आपलं हजारो सैन्य. त्यांनी
जमदग्नीला विचारलं, काय गूढ आहे जरा सांगा ना. जमदग्नींना वाटलं राजा आहे, याच्या काही मनात छल कपट नसेल. त्यामुळं ऋषींनी राजाला म्हणून सांगितलं, अरे माझ्याकडे कामधेनू आहे. हो, कुठं आहे? ही काय म्हणे पाठीमागं आहे. आणि तिला सांगितलं की ती सगळं करते, म्हणून तो 2-3 दिवस तुला यथेच्छ. मला काही प्रश्नच पडला नाही. राजाच्या मनात थोडा वेगळा विचार येतो. शेवटी राजा असतो. त्यात त्याला मी मगाशी सांगितलं, मद थोडासा वाढलेला होता. सैन्य आणलेलंच होतं. पुन्हा त्याच्या बघा, दत्तात्रेय किंवा गुरूंनी ज्या वेळेला वरदहस्त दिलेला असतो त्यावेळेला शिष्याने किती मर्यादा ठेवून वागावं, पण ते सहस्रार्जुनाला जमलं नाही. त्यांनी थोडासा अतिरेक केला आणि जमदग्नींना धुडकावून बाजूला करून त्यांनी कामधेनूचं महत्व ऐकून, वाटेल तेवढ्या मोहरा आणि सगळं तुम्हाला देतो, पण मला कामधेनू द्या, माझं राज्य देतो तुम्हाला अख्खं. पण जमदग्नी काही तयार नाही. म्हणल्यावर बलात्कार आहे, म्हणजे बळेच हा घेऊन जातो. कुणाला? कामधेनूला. परशुरामाला हे कळतं. तो काय करतो? वेळ आलीये म्हणतो, नारायण. नारद आलेच असतात, ते बघायला त्यांना मजाच वाटत असते सगळी. ते म्हणतात, वा वा छान चाललंय भूलोकावर. आणि ते लांबनं पाहतात आणि तिथूनच पुन्हा आकाशगमन करतात आणि परत विष्णूकडे येतात. आता मात्र तुम्हाला मी मानलं. म्हणजे आता काय झालं? काही नाही, तुमचा अवतार खाली कार्य करायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे काय, आता बघा तुंबळ युद्ध आहे. बरं मी येऊ का आता जरा परत तुम्हाला सांगायला. म्हणून नारद परत तिकडे खाली येतो. आता ह्या गमती जमती सगळ्या नारदाला वाटत असतात, पण प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होती. परशुराम जसा सहस्रार्जुनाचे हात तोडतो तसे पुन्हा हात निर्माण होतात. परशुरामाच्या काही लक्षातच येत नाही की हे असं का होतंय. त्याला ती चूकच उडगे ना की हे नक्की काय आहे, प्रकार काय हा. तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं, अरे याला दत्तात्रेयांचा आशीर्वाद आहे. मग तो शंकराला हाक मारतो. शंकर पण ताडतात की बरोबर आहे. तर शंकर तिथून सांगतो, गुरुने सांगितलेल्या तत्वाचं स्मरण कर. असे ते कोणाला सांगतात? राजाला. राजा अंतर्बाह्य सर्व व्यवहार विसरून, राजा चित्ताचा लय करून अशा अवस्थेत, त्याला अवस्था कुठली म्हणतात? युद्ध करताना तो अशा तुरीय अवस्थेत पोचला. तुरीय अवस्थेत पोचल्यानंतर परशुराम बघतच राहिला, हा काय प्रकार आहे, हे असं कसं झालं, काहीच समज नाही. आता तुम्ही पण बघा ना, नारद बघायला आलेले, युद्ध तुंबळ चाललेलं, हात तोडलेले, मध्येच सगळं थांबलं आणि अचानक तो तुरीय अवस्थेत गेला. काहीच समजेना, सगळं स्तब्ध. यक्ष गंधर्व किन्नर देव सगळे बघायला आलेले. आणि तेवढ्यात हीच वेळ आहे हे परशुरामाने ओळखलं आणि त्यांनी सहस्रार्जुनाचा परशुनी धड आणि डोकं वेगळं केलं. परशुराम राजा अर्जुनाचा वध केला. आता प्रश्न काय निर्माण झाला की राजा समाधी अवस्थेत असताना वध झाला. राजाचं अतर्क्य प्रयाण मोक्ष, याला प्रयाण मोक्ष म्हणतात, की आपणहून स्वतः आपला देह स्वाधीन करणं आणि आपण आपल्या मोक्षापर्यंत जाण्यासाठी तयार होणं जिवंतपणी. म्हणून आपण मृत्यू लोकावरचे, आपण भूलोकावरचे लोक, कुठलाही आपल्याला भोग वयाच्या 60 नंतर 70 नंतर भोगायला लागला तो भोगून संपवायचा.
त्याच्यातनं सुटका म्हणून काही विचित्र करून घ्यायचं नाही. बरेच लोक असे प्रकार करतात, असं करू नये. त्याप्रमाणे राजा हा एवढा ज्ञान घेतलेला दत्तात्रयांकडं, त्यामुळे ते ओळखून गेला की आता आपल्याला काही चालणार नाहीये, आपण चूक केलेली आहे. सहस्रार राजा हा सहस्रार्जुन हा समाधियुक्त होऊन दत्तात्रय रूप झाला म्हणल्यावर ताबडतोब सगळं बघितलं सगळ्यांनी, आणि सगळ्या देवतांनी, यश, गंधर्व, किन्नर, ब्रह्मा, विष्णू, महेश, शंकर सगळ्यांनी वरून पुष्पवृष्टी केली. राम पितृ आदेशाप्रमाणे राजवधाच्या पापाचं परिमार्जन करण्यासाठी निघाला, कारण शंकरांनी सांगितलं हे बरोबर नाहीये, तू स्वतः कोण आहेस बघ, आणि तू राजवध केलायस, तुला याचं प्रायश्चित्त घ्यायला लागेल. परशुराम ताबडतोब परशु खाली ठेवतो आणि तो म्हणतो मी सिद्ध आहे, आपण मला सांगा. शंकर सांगतात तू ताबडतोब वनामध्ये जा आणि तपश्चर्याला बैस, पापाचं परिमार्जन तिथंच होऊ शकतं. ताबडतोब परशुराम निघाला आणि कुठे गेला असेल तो सातपुडा, विंध्य अशा पर्वतांच्या मध्ये परशुराम गेला. आजही तुम्हाला सांगतो सप्त चिरंजीव आहेत, हे सगळे आहेत. कृपा परशुरामश्च, हनुमांश विभीषणा, अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हे सगळे आहेत. तुम्ही थोडंसं जर पदभ्रमण केलं तर नर्मदेच्या ठिकाणी, थोडंसं विलासपूरच्या पुढं, थोडं ओरिसाच्या अलीकडं तप्त पाणी वगैरे एरिया आहे, अशा ठिकाणी बऱ्याच वेळेला अश्वत्थामा वगैरे भेटतो. माझी योगायोगाने भेट झालेली आहे. मी काही संभाषण पण केलं, पण मी ओळखलं म्हणल्यानंतर त्यांनी धूम ठोकली. माझ्यावर हे पाहणारे काही लोक होते. तर अशा ह्या चिरंजीव स्वरूपातल्या असतात. परशुरामांनी अशा वेळेला काय म्हणलं असेल, मी पण गेले चितरंगले, मी पण गेले चितरंगले, दत्त गुरु हाय. परशुराम ध्यानस्थ होतात, गुरूंच्या ठिकाणी, शंकराच्या ठिकाणी स्वतःच मी पण हरवतात आणि ते वनामध्ये तपाला बसतात. आणि इकडं दत्तात्रयांच्या आशीर्वादाने कृपापात्र झालेला सहस्रार्जुन हा राज्यातले लोक सगळे येतात, त्याचं कलेवर घेतात आणि ते राज्यात घेऊन येतात. आणि त्यावेळेला गजर व्हायला पाहिजे दत्तात्रयांचा, असं सहस्र पत्नीनं वाटतं. म्हणून सगळे म्हणतात त्वरा करा मनी स्मरा, दिगंबरा जय दिगंबरा, त्वरा करा मनी स्मरा, दिगंबरा जय दिगंबरा. सार्थक जन्माचे करण्या, संचय पुण्याचा होण्या, सार्थक जन्मा. आता करा गजर खरा, दिगंबरा जय दिगंबरा, आता करा गजर खरा, दिगंबरा जय दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. उपासना त्या शक्तीची, सातत्याने सेवेची उपासना. उपासना त्या शक्तीची, सातत्याने सेवेची. स्वत्वहरा भजन करा, दिगंबरा जय दिगंबरा. स्वत्वहरा भजन करा, दिगंबरा जय दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अनुभूती त्या ज्ञानाची, नरसिंहाच्या मूर्तीची अनुभूती त्या. त्वरा करा नाम धरा, दिगंबरा जय दिगंबरा. त्वरा करा
एकची भक्ती दत्ताची श्रीपाद श्री नरहरीची चरण स्मरा घोष करा दिगंबरा जय दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय पण गेले चितरंगले मी पण गेले चितरंगले दत्त गुरु ठाई आरती नरहरि तव पाई आरती स्वामी तव पाई रूप तुझे मी पाहता दत्ता होई मनाची एकतानता तव चरणावरी भृंग होऊनी तव चरणावरी भृंग होऊनी अमृत सेवित राई आरती नरहरि तव पाई आरती स्वामी तव पाई आरती नाम गान तव करता दत्ता नाम गान तव नाम गान तव करता दत्ता धन्य धन्य मी झालो आता नाम गान तव करता दत्ता धन्य धन्य मी झालो आता हीच धारणा हीच धारणा मजसी द्यावी ओनी मज तू आई आरती नरहरि तव पाई आरती स्वामी तव पाई तुझीच सेवा करता दत्ता अन्य नको मज आता चिंता तुझीच सेवा करता दत्ता अन्य नको मज आता चिंता तव तेजासी विलीन रहावे तव तेजासी विलीन रहावे तुझे नको मज काही आरती नरहरि तव पाई आरती स्वामी तव पाई परब्रह्म अवधूता दत्ता तुझी आता मज भाग्य विधाता परब्रह्म परमात्मा दत्ता तुझी आता मज भाग्य विधाता प्रेरक होनी सेवा घ्यावी प्रेरक होनी सेवा घ्यावी हेच ज्ञान मजते आरती नरहरि तव पाई
आरती स्वामी तव पायी आरती हीच आरती तुझ गुरु दत्ता हीच आरती तुझ गुरु दत्ता श्रीपाद श्री स्वामी समर्था श्रीपाद श्री स्वामी समर्था प्रसन्न होऊनी या भक्तावर प्रसन्न होऊनी या भक्तावर कृपा दृष्टी तू ठेवी आरती नरहरी तव पायी आरती स्वामी तव पायी मी पण गेले चितरंगले दत्त गुरु ठाई आरती नरहरी तव पायी आरती स्वामी तव पायी आरती नरहरी तव पायी आरती स्वामी राया कोटी आदित्य तेजा तू गुरु माय बाप प्रभो आजान भुजा आरती स्वामी राजा पूर्ण ब्रह्म नारायण देव स्वामी समर्थ पूर्ण ब्रह्म नारायण देव स्वामी समर्थ आले वैकुंठनाथ आरती स्वामी राया कोटी आदित्य तेजा तू गुरु माय बाप प्रभो अजानुभुजा लीलया उद्धरिले भोळे बाबडे जन बहु तीव्र साधकासी केले आपुल्या समान आरती स्वामी राजा कोटी गुरु माय बाप प्रभो अजानुभुजा आरती स्वामी राजा अखंड प्रेम राहो नामी ध्यानी दयाळा अखंड प्रेम राहो नामी ध्यानी दयाळा स्वामी समर्थ 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 अखंड प्रेम राहो नामी ध्यानी दयाळा सत्यदेव सरस्वती सुमंत सरस्वती म्हणे सर्वा सांभाळा आरती ज्ञान ओ आरती स्वामी राजा कोटी आदित्य तेजा तू गुरु माय बाप प्रभो अजानुभुजा आरती स्वामी राजा आरती स्वामी राजा आरती स्वामी राजा सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी कर्डळमळ भूमंडळ सिंधू जळगगनी कडाडले ब्रह्मांड ढाके त्रिवरी सुरवर्णी शाचर त्या झाल्या पळणी जय देव जय श्री हनुमंता व स्वामी हनुमंत तुमचे प्रसादेन विकृतांता जय देव दुमदुमले पाताळ उठला प्रशब्द धडधडला धरणीवर मानिला खेद कडाडले पर्वत गगन उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय श्री हनुमंता व स्वामी हनुमंत तुमचे प्रसादेन विकृतांता जय देव जय झाली लोटांगण वंदीर चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेम
मे अलंगिन अनंत पूजन भावे ओवाळीन म्हणेन त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याद्रण कायेन वाचा मनसेन्द्रिया बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यज्ञ सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 दत्त दत्त हरे 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 स्वामी स्वामी हरे हरे दत्त दत्त हरे 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 स्वामी स्वामी हरे स्वामी हरे हरे स्वामी हरे हरि ओम दक्षिणेकडे होते दिवे समोर करा ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुदत्त हे नाव जाचे पवित्र परब्रह्म माया चिरंजीव पुत्र मनी आठविता सदा त्या गुरुला आशीर्वाद राहो गुरुसेवकाला न घडो मत्सर कोण्याही जीवाचा मी फार अन्यायी आहे माझ्यासारखा अपराधी कोण नाही आपल्याला क्षमा करणारा कोण नाही घेतलेले ज्ञान आहे सर्वस्वी स्वामी समर्थ श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय जगदम्ब ओम नमः शिवाय 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 राम कृष्ण हरि 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 गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 हरि ओम तत्सत देवा तू सागर करुणेचा देवा तुझलाची दुःख सांगावे तुझ वाचुनी राते दिनमुख पसरोनी काय मागावे देवा तू सागर करुणेचा स्वामी समर्थ